महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन पाठांमध्ये या मराठीच्या तासिकेमध्ये मी श्रीमती निलिमा चौधरी आणि माझी मैत्रीण श्रीमती रेखा गायकवाड आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा सुविचार प्रथमेश वाचतो. हा वाच. वाचाल तर वाचाल. कोणीतरी असं बोललं की वाचाल तर शिकाल, है ना. शिकण्यासाठी सुद्धा वाचणं अतिशय आवश्यक आहे. असं का म्हटलंय रे बरं, वाचाल तर वाचाल? तुम्हाला याचा अर्थ सांगता येईल? अभ्यास करू तर पुढे मोठे काही. तर मला वाटतं एका वाचालचा अर्थ वेगळा आहे आणि एका वाचालचा अर्थ वेगळा आहे. बरोबर. काय आहे बरं सांगशील? पहिल्या अर्थाचा वाचाल म्हणजे आपण जे पुस्तकातले वाचतो ते, आणि दुसरा म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीपासून वाचतो. कोणत्याही गोष्टीपासून स्वतःला वाचवायचं असेल तर त्यासाठी वाचणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. आपण वाचतो कशासाठी? आपल्याला ज्ञान म्हणून. आवाज येतोय? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या पाठाची सुरुवात आपण एक कविता वाचून करूया. कवितेचं नाव आहे आमची ऑनलाईन शाळा. कवितेचं नाव आहे आमची ऑनलाईन शाळा. आणि ही कविता तुमच्यासारख्याच एका छोट्या मुलीने लिहिलेली आहे. कोरोना आला असला जरी आमचा अभ्यास चालू आहे तरी. कोरोना आला असला जरी आमचा अभ्यास चालू आहे तरी. जिथे आहे सर्वांचा मेळा ती आहे आमची ऑनलाईन शाळा. तिथे आम्ही दररोज अभ्यास करतो. तिथे दररोज आम्ही अभ्यास करतो आणि रंगीबेरंगी वस्तू बनवतो. बाईंना आम्ही झूमवर भेटतो. मोबाईल म्हणजेच आमचा फळा अशी आहे आमची ऑनलाईन शाळा. मोबाईल म्हणजेच आमचा फळा अशी आहे आमची ऑनलाईन शाळा. आम्ही घरातच आहोत परंतु आम्ही सगळेच अभ्यास करतो. व्हॉट्सअप ग्रुपवर अभ्यास पाठवतो. तिथल्या तिथे तपासला जातो. ऑनलाईन बक्षिसे पण मिळवतो. जिचा आम्हाला लागलाय लळा ती आहे आमची ऑनलाईन शाळा. आपल्या समस्या ज्या आहेत आता आपल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या त्या समस्यांवर मात म्हणून आपण हे ऑनलाईन शिक्षण घेतो आहे. आणि त्या संदर्भातच ह्या चिमुरडीने आपल्याला सांगितलेले आहे. आता ही जी चिमुरडी आहे ती कदा गायकवाड शाळेमधली विद्यार्थिनी गेल्या वर्षी 8वीला होती. आणि तिने खूप साऱ्या कविता लिहिलेल्या आणि तिचं वाचन खूप छान आहे. वाचन असल्यामुळे शब्दसंपदा आहे तिच्याकडे. त्याचा वापर करून आणि जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी आहे बघा, संवेदनशीलता आहे तिच्यामध्ये. आणि म्हणून तिने तिच्या आणखी एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. स्वतःचं भविष्य स्वतः घडवायचं. बघा विचारांना कशी दिशा मिळते आपल्या वाचनामुळे. ना हार मानायची ना मागे फिरायचं. स्वतःचं भविष्य स्वतःच घडवायचं. ना हार मानायची ना मागे फिरायचं. स्वतःचं भविष्य स्वतःच घडवायचं. संकटांना तोंड द्यायचं. संकट बघून ना मागे फिरायचं. स्वतःचं भविष्य स्वतःच घडवायचं. यश मिळवायला प्रयत्न करायचे. यश मिळवायला प्रयत्न करायचे. यश मिळाल्यावर पुढे जायचे. थांबायचं नाही बघा. यश मिळाल्यावर पुढे जायचे. स्वतःचं भविष्य स्वतः घडवायचं. दुसऱ्याच्या भरवशावर नाही बसायचं. दुसऱ्याच्या भरवशावर नाही बसायचं. आयुष्य आपलं उजळून टाकायचं. स्वतःचं भविष्य स्वतः घडवायचं. असे एक ना अनेक तब्बल 100च्या वर कविता ह्या चिमुरडीने केल्या आहेत. आणि तिचं कळ्या फुलताना असं काव्यसंग्रह आम्ही शाळेमध्ये केला होता. सांगायचा उद्देश हा की तुम्ही मुलं सुद्धा, तुम्हाला एक 25 निकष मध्ये एक निकष बघा
कविता लेखन, तुम्हाला 3 शब्द दिले जातात आणि कविता तुम्हाला लिहायची असते, हो की नाही? तर तुम्ही सुद्धा असा विचार केला आणि प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा नक्कीच कवी टीचर लिहू. मी एक छोटीशी कविता बनवली. हो का? आहे का तुझ्याकडे आता? हो टीचर, बोलू मी? पटकन पटकन. येस, कवितेचे नाव आहे तितली हूँ मैं. हिंदीत आहे टीचर. चालेल बेटा. तितली 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 हूँ मैं, छोटी हूँ लेकिन प्यारी हूँ मैं, सबको पसंद हूँ मैं, सबसे निराली हूँ मैं, काम मेरा एक ही है, नए नए फूल देखती हूँ मैं, यही है छोटा सा मेरा काम, इससे मुझे नहीं मिलता दाम, दाम मुझे नहीं चाहिए लेकिन काम जरूर चाहिए, सबसे अलग हूँ मैं, इसीलिए तो कह रही हूँ तितली 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 हूँ मैं. खूप छान, खूपच सुंदर बेटा. व्हेरी, खूप छान बेटा. असंच सगळ्यांनी प्रयत्न करत राहा आणि आपण जेव्हा विचार करायला लागतो की तेव्हा शब्द आपोआपच आपल्याला सुचायला लागतात आणि शब्द लेखणे आता घ्यायची आणि लिहित बसायचं. भलेही पहिल्यांदा नाही जमणार, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. सगळेच काही खूप मोठे कवी नाही होणार, पण आपल्या आत्मानंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी तरी आपण लेखन करू शकतो. आज आपण जी कविता बघणार आहोत त्या कवितेचं नाव आहे माझी मराठी. काय आहे कवितेचं नाव? माझी मराठी. माझी मराठी. माझी मराठी. हा, आपली मातृभाषा कोणती रे बाळांनो? मराठी. मराठी. लहानपणापासून आपण मराठी, हा, मराठी आपली मातृभाषा आहे आणि त्या भाषेविषयीच आपण या कवितेत शिकणार आहोत. आपल्या माय मराठी विषयी आपण ह्या कवितेत शिकणार आहोत. या कवितेच्या लेखिका आहेत कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी. पण त्यांच्याविषयी आधी माहिती घेऊया. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1927 रोजी झाला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. लहानपणी त्यांच्या इवल्याशा जीवनात मनाला भिडणारी प्रत्येक घटना कविता बनून कागदावर उतरत होती. घरच्या कोड कौतुकाबरोबर बाहेरच्या शाबासकीची थाप जशी पाठीवर पडू लागली तशी त्यांना स्वतः मधल्या गुणांची जाणीव सुटावू लागली आणि त्यांची कवितेकडे बघण्याची दृष्टीच बदलत गेली. आणि केवळ कविताच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले आणि आपल्या मराठी साहित्य संपदेत मोलाची भर पडली. बघा, मी सुरुवातीला तुम्हाला मुद्दामच ती कविता, छोट्या मुलीची कविता वाचून दाखवली होती. ऑनलाईन शाळा आणि आपलं भविष्य आपणच घडवायचं अशी, आणि त्यातच भर पडली प्रथमेशच्या कवितेची सुद्धा. प्रथमेशने पण खूप छान कविता केली नाही का? म्हणजे लहानपणी तुम्ही ज्या संजीवनीने पण केली आहे. हो का? संजीवनी आहे का तुझ्याकडे? संजीवनीने केलेली. चल, कोणती? आता जी तितलीची होती ती संजीवनीने केली का? ओके, व्हेरी गुड संजीवनी. खूपच सुंदर कविता केली होती. आणि जेव्हा आपण असं काही लेखन करतो, आपल्या हातून असं काहीतरी चांगलं घडतं, त्यावेळेला आपल्याला सगळे शाबासकी देतात आणि ती शाबासकीची थाप आपल्याला प्रोत्साहन देते पुढे आणखी काहीतरी नवीन करण्याचं. आणि आपल्यामधले गुण आपल्याला जाणवायला लागतात की अरे मी हे पण करू शकतो, अरे मी चित्र छान काढू शकतो, अरे मी कविता छान करू शकतो, अरे मी निबंध छान लिहू शकतो, नाही का? किंवा कार्यानुभूतीच्या वस्तू मी छान करू शकतो. असे आपल्यातली कला आपल्याला शोधायला हवी असते. आणि एकदा का आपल्याला कळलं की अरे ह्यामध्ये आपण खूप छान करू शकतो, की मग त्यामध्येच आपण पुढे 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 आणखी प्रयत्नांनी स्वतःला समृद्ध करत जायचं, ते कौशल्य जास्तीत जास्त प्राप्त करत जायचं, की जेणेकरून आपल्याला पुढील आयुष्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होत असतो. तर तसंच कवयित्री सुद्धा 8व्या वर्षीच कविता लिहित असत. आता कुठली कवी किंवा कवयित्री बघा एका दिवसात किंवा एका रात्रीमध्ये नावारूपाला येत नाही. येते का? चला, प्रथमेशने कविता केली, झालं का त्याचं नाव सगळ्या जगभर? संजीवनीने कविता केली, झालं का नाव त्याच्या सगळं जगभर? नाही. तर आता कुठे सुरुवात आहे, नाही का? त्यासाठी कधी कधी तर आपल्याला आयुष्य सुद्धा घालवायला लागतं. टीचर ते बोलतात ना, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. व्हेरी गुड. ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. और पिक्चर जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्यासाठी खूप सारी मेहनत आपल्याला पण आपल्यालाच घडवायचंय. हा, स्वतःला आपल्याला आपणच घडवायचंय. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कोणीही आपल्याला घडवत नाही. आपणच स्वतःला घडवतो आणि आपणच स्वतःला बिघडवतो.
आता घडायचं का बिघडायचं हे आपण आपलं ठरवायचं, नाही का? मग तुम्हाला मी तेच सांगत होते की कुठलीही कवयित्री म्हणा, लेखक म्हणा, लेखिका म्हणा, कवी म्हणा, हे एका रात्रीमध्ये नावारूपाला येत नाही, तर त्याच्यामागे त्यांची अखंड ज्ञान साधना असते, कितीतरी प्रचंड असं वाचन असतं, चिंतन असतं. फक्त वाचन करून थांबायचं नाही, सोडून द्यायचं नाही. एखादा धडा वाचला की सोडून दिला असं नाही, तर त्यावर चिंतन करायचं, म्हणजे आपल्या मनामध्ये त्याच्यामध्ये त्याबद्दल विचार सतत करत राहायचे. आणि कधीतरी आपल्याला एखादी छान अशी गोष्ट त्यातून सुचून जाते किंवा छान अशी गोष्ट आपल्याला कळते की जी वाचन करताना आपल्याला कळत नाही, पण चिंतन करताना आपल्याला कळते, नाही का? आणि आयुष्यामध्ये ना एखादा शब्द, एखादं वाक्य हे सुद्धा परिवर्तन करण्याला कारणीभूत असतं. आणि म्हणून त्यासाठी आपण चिंतन करणं सुद्धा आवश्यक आहे. मग ह्या कवयित्री सुद्धा बघा लहानपणापासून कविता करत असत, त्यांनी विपुल लेखन केलं हे आपण बघितलं. आता काय काय लेखन केलं रे त्यांनी? एक पुस्तक लिहिलं का 2 पुस्तकं लिहिलं? बघूया काय काय लिहिलं. कधीतरी मोठे व्हाल तर तुम्ही सुद्धा वाचाल ती पुस्तकं. बघा, त्यांनी इन्कलाब नावाचं पुस्तक लिहिलं, आलोक, नंतर आनंदाचे डोही, आनंद तरंग, नंतर श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ, अमृत सिद्धी, सूर्यमुखी, मुक्ताई. बाबा बाबा किती पुस्तकं लिहिलीत बघा. राष्ट्राय स्वाहा, वेणास्वामी, समर्पिता, स्वस्तिश्री आणि सीमंतिनी. आता आपली ही जी कविता आहे ना, ही सीमंतिनी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आपण जर त्यांची पुस्तकांची नावं बघितली तर बरीचशी पुस्तकं आपल्याला आध्यात्मिकतेकडे झुकणारी वाटतात बघा, की नाही? जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना तेव्हा नक्की त्यांची पुस्तकं तुम्ही वाचा. तर आपली ही जी कविता आहे ती सीमंतिनी ह्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आपण प्रत्यक्ष कविता बघूया. त्यापूर्वी त्या काय म्हणतात बघा कवितेत, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? तर मातृभाषेविषयी आपल्या मनामध्ये आपुलकी असते की नाही? माझी मराठी आहे की नाही आपुलकी? मराठी विषयी आपल्याला आपुलकी असते. आपण गर्वाने मिरवतो आपली मराठी, गर्वाने मिरवतो. आपली आई जी भाषा बोलते आणि आईचं ऐकत 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 आपणही सुरुवातीला जी भाषा बोलायला लागतो ती आपली मातृभाषा. मग ही आपली मराठी भाषा म्हणजे गोडवा, मराठी भाषा म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे माझा महाराष्ट्र, आणि मराठी म्हणजे आपली आई, हो की नाही? ही भाषा म्हणजे आपला जीव, मराठी म्हणजे आपला प्राण. बरोबर, मराठी म्हणजे आपला जीव, आपला प्राण. वा, किती सुंदर बोललाच रे. तर हे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटतं. आणि आपल्या ह्या मराठी भाषेतील शब्दांचं महत्व, बोलीचं महत्व आणि मराठी भाषेची थोरवी म्हणजे काय? मोठेपणा, ह्या कवितेमधून कवयित्रीने आपल्याला सांगितलं आहे. सर्वप्रथम आपण ना कविता ऐकूया. नमस्कार, सादर करीत आहोत इयत्ता 7वीच्या पाठी डॉक्टर गंगाराम ढमके ह्यांनी कविता खूप सुंदर आवाजात म्हटलेली आहे आणि YouTube वरती उपलब्ध आहे, ती आपण ऐकूया. कवयित्री मृणालिनी कानेटकर यांची कविता माझी मराठी. संगीत डॉक्टर गंगाराम ढमके, गायक डॉक्टर गंगाराम ढमके, रेकॉर्डिंग KK साऊंड अँड स्टुडिओ, आविष्कार वारगडे भिवंडी, संगीत संयोजक सतीश विशे व DJ अक्षय भिवंडी. तर सादर करत आहोत माझी मराठी. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना नाते, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना नाते, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका
कधी तप्तलो हा खरी कधी लागली शीतल माझी भाषा माझी आई अर्थ भावना नारे तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई कानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली कानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली देऊनिया नाना बोली माझी मराठी सजली देऊनिया नाना बोली माझी मराठी माझी भाषा माझी आई अर्थ भावना देवी तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई माझ्या भाषेचे अमृत प्राशल तो भाग्यवंत माझ्या भाषेचे अमृत प्राशल तो भाग्यवंत तिचा नाही तुझ्या भाव असो काही पंत तिचा नाही तुझ्या भाव असो काही पंत माझी भाषा माझी आई अर्थ भावना तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी पुरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची पुरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची माझी भाषा माझी आई अर्थ भावना तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई तिच्या राहावे ऋणात ओढले उतराई. का नया किती सुंदर चाल आहे ना कवितेची आणि हो टीचर. हो मॅम. खूप छान टीचर. हो तुम्ही नक्की ऐका आणि स्वतः रेकॉर्ड करून पाठवा ग्रुपवर. आपल्या युट्यूबवर उपलब्ध आहे ही कविता. चला आपण आता एक एक कडव्याचा अर्थ बघूया. किती कडवे आहेत रे ह्या कवितेमध्ये? हॅलो. हा टीचर. किती कडवे आहेत कवितेमध्ये? काय टीचर? किती कडवे आहेत? 5. 5 कडवे. ओके. चला मग आपण एक एक याचा अर्थ बघूया. माझी भाषा माझी आई अर्थ भावना दे तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. ऋण म्हणजे काय रे? ऋण म्हणजे टीचर कर्जात. ऋण म्हणजे कर्ज आणि उतराई होणे म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की माझी भाषा फेडणे टीचर. उपकार फेडणे. आपण बघितलं ना सुरुवातीलाच की मराठी भाषा माझी आई आहे आणि ती मनातल्या भावनांना अर्थ देते. म्हणजे काय रे? कशी काय अर्थ देते भावनांना? म्हणजे टीचर मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिची गुणगान गाताना माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते.
हो, मनातल्या ती भावनांना मराठी अर्थ देते. भाषेच्या ऋणात कायम राहू शकते. हो, कायम मराठी भाषेच्या ऋणात राहणार, पण ती भावनांना अर्थ देते. म्हणजे काय, आपल्याला बघा राग येतो, कधी कधी आपण प्रेमळपणाने बोलतो, नाही का? मग हे कशामुळे कळतं? आपण एकमेकांशी संवाद साधतो. कशामुळे साधतो? काय त्याचं माध्यम? मराठी टीचर भाषेमुळे. आपल्या मराठी भाषेतून भाषा, त्या अर्थाने भाषा. आपल्या भावना सांगतो आपण टीचर. भावना सांगतो आपण. राग आला तरी आपण शब्दातून मराठी व्यक्त भाषेने म्हणजे टीचर त्या अर्थाने त्या पुढच्या व्यक्तीला कळतं, त्या भावनेने. हा, कुठल्या अर्थाने आपण बोलतोय, ते शब्द जरी एकच असले तरी त्याचा बोलण्याचा जो चढ उतार असतो, जो टोन असतो, त्यामुळे आपल्याला कळतं की आई रागात आहे का प्रेमाने बोलते का आश्चर्याने बोलते. आई रागाने बोलली तर कशी बोलते रे? गप्प बस. गप्प बस. म्हणजे आपल्या मनामध्ये कोणकोणत्या भावना असतात आपल्या मनामध्ये, सांगा बरं. टीचर खूप वेगवेगळे असतात. कधी राग आला तर रागाची असते, बरोबर. अजून आनंदाची, दुःखाची. दुःखाची, आपला राग येतो, नंतर भीती कधी ना आपल्याला, हो टीचर. कधी कधी एखाद्या विषयी तिरस्कार, कधी कधी हो आश्चर्य, टीचर. कधी प्रेम. आश्चर्य, प्रेम, हा, अशा हे वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये कधी कधी निर्माण चीड होतात. येते. चीड येते. चीड आली की कसं बोलता रे तुम्ही? गप्प बस. तातोड खान गप्प बस अशी बोलते ना आई, हो टीचर. नाही का? आणि प्रेमाने बोलायचं असेल तर कसं बोलणार? गप्प बस. गप्प बस. गप्प बस रे बाळा असं म्हणेल हो की. टीचर. हो हा, टीचर. बरोबर. म्हणजे बोलत असताना आपल्या भावनांना अर्थ ही मराठी भाषाच देत असते. आणि तिच्या ऋणामध्ये आपल्याला राहायचं. ऋणामध्ये राहायचं म्हणजे काय? म्हणजे तिच्या कर्जात राहील. राहायचं. हो, बरोबर आहे. तिच्या आपण आपल्या कर्जात राहायला सगळ्या भावभावना आपण आपल्या मराठी भाषेतूनच व्यक्त करतो, मातृभाषेतूनच व्यक्त करतो. आपल्याला लागलं तर आपण दुसऱ्या भाषेतून कधीच बोलणार नाही. आई गो असंच बोलणार नाही का? आणि म्हणून ती भाषा आपल्याला इतर भाषांपेक्षा अधिक जवळची वाटते, हक्काची वाटते, गूढ वाटते. की नाही, आपली आई कशी आपल्याला सगळ्यांपेक्षा जवळची वाटते. किती खेळणी दिली, खाऊ दिला, आणि आईच नाही नसेल तर आपल्याला ते नको असतं. आपल्याला आई हवी असते. टीचर आपण सगळे मराठीमुळे आहोत. हो हो, बरोबर. मग तेच कवयित्री पुढे म्हणतात, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. मला तिच्या ऋणात म्हणजे तिच्या कर्जात राहावे, पण त्याचे कर्ज कधीच फेडणार नाही. हा, पण कर्जात काय राहायचं? कर्ज तर फेडायचं असतं ना. पण टीचर ते कर्ज खूप छान आहे. तिचंवालं कर्ज खूप छान आहे. हवंच कर्ज आहे ते, हो की नाही? हो टीचर. कर्जातून आपण फिटलो. आता समजा एखाद्या व्यक्तीकडनं आपण पैसे उसने घेतले 4-5 टीचर, त्या वर्षासाठी. कर्जाचा अर्थ पैसा असा होतो आणि ह्या कर्जाचा अर्थ माया. माया. अच्छा, हा, पण मी तुम्हाला उदाहरण देते की ते कर्ज घेतलं तर आपण त्या व्यक्तीला ते देण्यासाठी, दर महिन्याला पैसे देण्यासाठी त्या व्यक्तीला भेटतो. पण एकदा कधी पैसे फिटले की आपण त्या व्यक्तीला भेटायला जातो का? नाही. मग त्याचा आपला संबंध राहत नाही. पण आपल्याला मात्र असं आईचं, आपल्या ह्या मराठी भाषेचं ऋण फेडून टाकायचं नाही आणि तिच्यापासून तुटायचं नाही आपल्याला. तर तिचे आपले ऋणानुबंध राहावे, म्हणून मला त्यातनं उतराई व्हायचं नाही असं कवयित्री म्हणतात. मला तिचे उपकार फेडून, आणि आई आहे ना ती, आईचे उपकार तर फेडूच शकत नाही. आपण फेडू शकतो का सांगा? नाही टीचर. आई टीचर. आई तुझे उपकार आपण, आई थोर तुझे उपकार असं म्हणतो बघा. आणि हो टीचर. असं म्हटलं जातं बघा की समुद्राच्या पाण्याची शाई, पर्वताची लेखणी आणि आकाश स्वागत केला तरी सुद्धा आपण आईचं वर्णन लिहू शकत नाही. किती थोर आहे, तिचं उपकार फेडणार नाही का? हो टीचर. हा, तर मला त्यातनं उतराई व्हायचं नाही, त्यातनं मुक्तच व्हायचं नाही. तर मला कायम तिच्या ऋणात राहायचंय, म्हणजे कायम मला तिची सेवाच करायची आहे. तसंच कवयित्रीला काही सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात त्या? संजीवनी वाचते बेटा? हो टीचर. तिच्या एक एक शब्दाला रत्न कांचाचे मोल, कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शिथिल.
परत शीतल. वाचतोस? दुसरी ओळ परत वाचतोस? टीचर संजीवनी आहे. मी वाचू कधी काय? तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल. कांचनांचे असा शब्द आहे बाळा तो. तिच्या एक एक शब्दात रत्न कांचनांचे मोल, कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल. म्हणजे माझ्या मराठी भाषेचा एक एक शब्द अनमोल आहे. आणि हे पटवून देण्यासाठी कवयित्री कशाचं उदाहरण देतात आपल्याला? मौल्य असतात. कांचनाचे रत्न, कांचनाचे. कांचन म्हणजे रत्न. सोने, बरोबर. सोने, कनक, सुवर्ण. मोल म्हणजे किंमत. मोल म्हणजे किंमत. बघा, म्हणजे ह्या रत्न आणि कांचन म्हणजे सोने इतकीच ही मौल्यवान आहे, किंबहुना त्याही पेक्षा जास्त. असं का बरं म्हटलं असेल? कारण रत्न आणि सोनं हे अतिशय मौल्यवान आहे, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून कवयित्रीने आपल्या मराठी भाषेला कशाची उपमा दिली आहे? रत्न कांचनांचे. रत्न कांचनाची उपमा दिलेली आहे. आणि ही सगळी शब्द संपत्ती आहे, धनच आहे. शब्द संपत्ती म्हणजे काय? धनच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात बघा, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजे त्यांनी कशा कशाची उपमा दिली आहे बघा शब्दाला, तुकाराम महाराजांनी सुद्धा. की शब्द धन आहे, शब्द रत्न आहे, शब्द शस्त्र आहे. मगाशी कोणीतरी म्हणालं होतं की शब्द जीवन आहे, शब्द आपलं सॉरी मराठी भाषा जीवन आहे, मराठी भाषा प्राण आहे, असं पण कोणीतरी म्हटलं होतं. तर शब्द जीवन आहे आणि शब्द गौरव आहे, अशा उपमा तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलेल्या आहेत. आणि ते म्हणतात की या शब्दरूप रत्नांचीच आपण प्रयत्नपूर्वक. टीचर तुमचा माईक म्यूट झालाय. टीचर तुमचा माईक म्यूट आहे. टीचर तुमचा माईक म्यूट आहे. टीचर आवाजच येत नाहीये. कोणीतरी म्यूट केला होता आवाज. हो टीचर आता येत. हा येते टीचर. ओके ओके ओके. तर तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यावेळेला आपल्याला या शब्दांचं महत्व सांगितलेलं आहे. तशीच ही कशी आहे आपली मातृभाषा आणखी? तप्त लोहापरी, तर कधी चांदणे शीतल. कधी चांदणे शीतल. आणि लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे गरम उष्ण. म्हणजे असं कधी काय रे? तप्त लोहापरी म्हणजे कधी लोखंडाप्रमाणे गरम उष्ण. कशी कारण असते? की हाताला गरम लागते. रागात असते तर ती कधी कधी अशी एकदम रागात होते. हा आणि धग असते बघा कधी कधी त्याच्यात. लोकमान्य टिळक माहितीये ना तुम्हाला, स्वराज्य माझा जन्म सिद्ध काय आहे कोणी मिळवणारच, किती धग होती बघा त्या शब्दामध्ये. तप्त लोहा ते होते, किंवा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असं. ही वाक्य कशी तप्त लोखंडासारखीच आहेत. कधी चांदणे शीतल शीतल आणि कधी चांदणे शीतल. तुम्ही श्यामचे पुस्तक वाचलंय? श्यामचे पुस्तक वाचलंय? नक्की वाचा. ती वाचा. म्हणजे कधी कधी ती आपल्याला तप्त लोहासारखी वाटते, तर कधी ती शीतल चांदण्यासारखी. चांदण्यामध्ये कसं छान आल्हाददायक वाटतं, थंडगार वाटतं नाही की, हो की नाही? तर तशी ती आल्हाददायक आहे, थंडगार आहे, प्रेमळ आहे, अशी ही मराठी भाषा आहे. श्यामच्या पुस्तकात बघा, ते श्यामची आई श्यामला सांगत असते बघा, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जपू बाळ. किती किती शीतल शब्द आहे, किती प्रेमळ शब्द आहे, आणि किती उद्बोधक शब्द आहे, आणि किती शिकवून जाणारे शब्द आहे. साधी दोन वाक्य आहेत की पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना बाळ. गोष्ट आहे बघा, ती गोष्ट पूर्ण तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला त्यातली गोष्ट शोधून काढा तुम्ही कोणती गोष्ट. आंघोळ केल्यानंतर जेव्हा तो बाहेर जात असतो तर तो म्हणतो की मी नाही पाय ठेवणार, माझ्या पायाला घाण लागेल. तेव्हा आई तिथे त्यावर पदर ठेवते आणि पदरावर त्याचे पाय कोरडे करते. पण मग त्याला ती वाक्य दोन सांगते की पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप. आपण त्याच्या उलट करतो, हो की नाही? आपलं मन नेहमी शुद्ध ठेवलं पाहिजे. मनामध्ये नेहमी इतरांविषयी प्रेमानेच आपण वागलं पाहिजे. इतरांविषयी आदरच आपल्या मनामध्ये नेहमी राहायला पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा, लोह म्हणजे लोखंड, रक्त म्हणजे गरम आणि उष्ण.
शीतल म्हणजे थंड. पुढे काय मॅम मी वाचू. वाच. माझी मराठी भिजली, लिहूनिया नाना बोली माझी मराठी सजली. कोण बोललंय? सबुती बोलली का? मॅम दिव्या बोलली. दिव्या दिव्या, कापड. खूप सुंदर बेटा, खूप छान आवाज आहे तुझा. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या सुवासात भिजते. आता सुवास कसला रे हा? गंध म्हणजे काय? सुगंध. सुगंध, सुगंध. तर कसं काय रान वाऱ्याच्या गंधात कशी भिजते ती? सांगू शकतो कोणी? रानावनामध्ये बघा आपले आदिवासी बांधव राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत. कोणकोणत्या बोली भाषा आहेत बघा त्यांच्या? तर बघा, कोकणी, आगरी, उदगिरी, बेळगावी, कोल्हापुरी ह्या मराठीच्या बोली भाषा. त्यांच्या आदिवासी लोकांच्या भाषा बघा, गोंड आहे, भिल्ल आहे, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया ह्या आदिवासी बोली भाषा प्रमुख आहेत. या बोली भाषांमधील शब्दांच्या संपर्कात आपली मराठी भाषा भिजली. कवयित्री आपल्याला जे सांगतात ना की रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, तर हे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या भाषेमध्ये, या त्यांच्या बोली भाषेमध्ये आपली मराठी भाषा भिजली म्हणजे काय? तर त्यांचे शब्द आता आपल्याकडे सुद्धा येऊ लागलेले आहेत. कारण हे आदिवासी बांधव आता काही कामानिमित्त येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भाषेतील शब्दांची सुद्धा आपल्यामध्ये देवाणघेवाण होऊ लागलेली आहे आणि मग एकत्र मिश्रण आपल्या भाषेचं तयार होतं आणि जास्तीत जास्त टीचर त्याच्यामुळेच आपली मराठी भाषा अजून खूप सजली आहे. छान, छान सजली आहे. लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. लेऊनिया म्हणजे काय? नेसून टीचर, अंगावर काहीतरी नेसून, धारण करून, परिधारण करून. बरोबर. आणि नाना म्हणजे काय? अनेक. नानाचे दोन अर्थ. नाना आपल्या काकांना सुद्धा नाना म्हणतात बघा काही ठिकाणी. पण टीचर तो अर्थ वेगळा वेगळा आहे, म्हणजे भिन्न अर्थ, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. आपण विचार केला पाहिजे की अरे याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो. मग ह्या आपण मराठीच्या बोलीभाषा बघितल्या बघा की महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. गेल्या वर्षी बघा तुम्ही वऱ्हाडी आणि मराठवाडी बोली यांचे नमुने पाहिले होते आणि सुरुवातीला आम्ही तुम्हाला आपण जेव्हा पाठाला सुरुवात केली तेव्हा त्यातले 1-2 नमुना वऱ्हाडी बोलीचे नमुने सुद्धा तुमच्या पुढे एका मुलीच्या सादर केले होते. आठवतं का तुम्हाला पहिला पाठ? आठवतो काय टीचर? पहिला पाठ आठवता का वऱ्हाडी बोली? हो मॅम. त्या ते वाक्य होतं ना, ती आई म्हणते का माझ्या आलेस तर बलाव धाडलं गळ्यातून तू मागे, नाही का? म्हणजे आणि एक आपल्याला आणखी मराठवाडी पण होती. आणि आता आपण जी बघितली बघा कुठली, अहिराणी बोली, तात्यांचं वर्णन केलेली बघा. ह्या अशा वेगवेगळ्या बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जातात. आपण थोडक्यात त्यांची माहिती घेऊया का? टीचर. ओके टीचर मी बोलू? हा बोल. माझ्या टीचर दाखवा. ओके ओके. माझ्या भाषेचे ते. मला एक मिनिट हा बोल आता. माझ्या भाषेचे तिचा नाही असो कोणताही पंथ. बरोबर. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. अमृत म्हणजे काय रे? अमृत म्हणजे काय? जे प्यार
जे पहिल्याने मरण येते. पहिल्याने मरण येत नाही. मरण येत नाही. पण दुजभाव भेदभाव पंथ एकच विचाराच्या लोकांना समूह. लोकांचा समूह. अ म्हणजे नाही आणि मृत म्हणजे मेलेला, म्हणजे जो मरत नाही, जे पहिल्याने आपल्याला मरण येत नाही, असे अलौकिक पेय त्याला म्हणतात अमृत. माझ्या भाषेचं हे जे अमृत आहे, जो कोणी पिऊन घेईल तो खरा भाग्यवंत. अमृत म्हणजे काय रे, तर गोडवा, नाही का? सर्वात अलौकिक पेय म्हणजे गोडवा. आता ते कसं पिणार सांगा बरं, कसं पिऊ शकतो आपण? प्राशल म्हणजे काय? पिईल. कसं पिणार टीचर? खूप सारे कसं पिणार? पुस्तक वाचून. मराठी साहित्य संपदा अफाट आहे. खूप विषयांवरची पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत आणि या विविध विषयांवरची पुस्तकं कोणकोणती आहेत बघा. त्यात कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, नाटकं आहेत, व्यक्तिचित्रण आहे, वैचारिक लेख आहेत, ऐतिहासिक पुस्तक आहेत, वैज्ञानिक पुस्तक आहेत, आध्यात्मिक आहेत. आपण आपल्या कवयित्रींचीच बघितली, त्यांची मुक्ताई वगैरे ही सगळी आध्यात्मिक पुस्तक आहेत. अशा अनेक प्रकारच्या साहित्याने वैभवशाली बनलेली आपली मराठी भाषा आहे, नाही का? कितीतरी प्रकारची पुस्तकं आणि कितीतरी प्रकारचं ज्ञान, सगळ्या विषयांना स्पर्श करणारी अशी पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आणि हे साहित्य रूपी अमृत जो पिणार तो खरा भाग्यवंत. तुमच्यापैकी किती जण भाग्यवंत व्हायला तयार आहेत? टीचर मी. व्हेरी गुड. उद्यापासून पुस्तक, उद्यापासून नाही, कल करे सो आज कर सकते, कारण आपण पाठ बघतोय. पण पाठ संपल्यानंतर मात्र तुम्ही पुस्तकं वाचण्यासाठी कोणकोणती पुस्तकं तुम्ही वाचणार आहात याची यादी बनवा. आणि तुमच्या शाळेमध्ये खूप पुस्तकं आहेत, प्रत्येकाच्या शाळेमध्ये खूपच पुस्तकं आहेत. हा, खूप छान छान पुस्तकं आहेत. ती पुस्तकं तुमची वाट बघतायत रे, कधी एकदा आम्हाला कोणीतरी, नाहीतर बिचारी धूळ खात पडत असतात. तर तुमचं कर्तव्य काय आता? पुस्तकांची धूळ झटकणं, नाही का? त्यांना जवळ घेणं, त्यांच्याशी दोस्ती करणं ना, आणि त्यांच्यातलं ज्ञान पिणं, ते अमृत आहे ते पिणं, हे तुमचं आता कर्तव्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही सज्ज झालं पाहिजे. तुम्ही आणि जे जे वाचतात त्याची नोंद तुमच्याकडे ठेवा, की कोणत्या तारखेला कोणतं पुस्तक वाचलं, पुस्तकाचं नाव काय, त्या पुस्तकाचा विषय कोणता, त्या पुस्तकातलं तुम्हाला काय आवडलं, 4 ओळीमध्ये तुम्ही त्याविषयी लिहू शकता. आणि असं तुमच्याकडे तुम्ही टाचण काढू शकता. आणि मग कधीतरी तुम्हीच बघा, एक महिनाभर तुम्ही नियमाने जर असं वागलात, असं पुस्तक वाचून त्याबद्दल टाचण काढलं, की नंतर महिन्याभरानंतर तुम्हालाच तुमच्यामध्ये फरक जाणवेल बघा. एकतर तुमचे विचारांची दिशा बदललेली असेल, साधक बाधक विचार तुम्हाला कळतील, काय चांगलं काय वाईट हे तुम्हाला कळेल. म्हणजे आपल्यामध्ये बराचसा बदल ह्या वाचनाने होत असतो. आणि आपण तेच करत नाही, आपण टीव्ही पुढे 4-4 तास बसतो, पण 1 तास पुस्तक वाचनाला देत नाही. सुरुवात तुम्ही पाठ्यपुस्तकांपासून करा. तुम्हाला जे धडे आहेत, जे पाठ आहेत प्रत्येक विषयाचे, ते सुद्धा तुम्ही मनापासून वाचा, त्याची टाचणं काढा, त्याच्या नोट्स काढा. मग तुम्हाला कळेल की अरे, वाचनाने किती आपल्यामध्ये फायदा होतो आणि किती आपल्यामध्ये बदल होतो. आणि संत ज्ञानेश्वर तर मराठी भाषेला अमृतापेक्षाही चांगले असे म्हणतात बघा. ते म्हणतात बघा, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी रसी अक्षरे रसिके मेळविन. म्हणजे वाचनाचं बघा मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. वाचनामुळे ज्ञान वाढतं, विचार क्षमता वाढते, आकलन शक्ती वाढते, नाही का? चांगला वाईट विचार करण्याची बुद्धी आपल्यात निर्माण होते. म्हणूनच आपण सुरुवातीला जो विचार बघितला होता, वाचाल तर वाचाल, तो खरा करण्याची वेळ आता आलेली आहे आणि तो तुम्ही खरा करणार अशी मला आशा आहे. टीचर, हा, पुढे कवयित्री म्हणतात, तिचा नाही तुझा भाव असं कोणताही पंथ. कोणताही पंथ असू दे, तर समाजामध्ये अनेक प्रकारचे पंथ आहेत. कोणताही पंथ असो किंवा समाज असो, आपली मराठी भाषा दुजाभाव करते का? दुजाभाव म्हणजे काय बघितलं आपण मगाशी, भेदभाव. दुजाभाव म्हणजे काय? हा, आता ह्या आपल्याकडे महानुभाव पंथ, शैव पंथ, वारकरी संप्रदाय,
नाथ संप्रदाय, असे अनेक पंथ आहेत आणि प्रत्येक पंथामध्ये काही ना काही लिखाण झालेलं आहे. आणि हे सर्व लिखाण माहीमठांचं लीळाचरित्र आहे बघा. वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीतले संत होते. कोणकोणते संत होते सांगता येतील तुम्हाला? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गाडगे बाबा, बरोबर. संत नामदेव, संत रामदास, संत तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, जनाबाई, कान्होपात्रा, नाही का, असे अनेक धर्माचे लोक आपल्या समाजामध्ये होते आणि त्यांनी काही ना काही लिखाण केलेलं आहे आणि ते आपल्या मराठी भाषेने आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि आपल्या या मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातलेली आहे. पुढे काय म्हणतात बघा कवयित्री? माझ्या मराठी भाषेची कायवी दूरदेशी ऐकू येते बरोबर. मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, काय मी तिचा मोठेपणा सांगू तुम्हाला. काय काय झालं? सगळे गायक झाले आता. ओके. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे बघा. मराठी भाषेचा गौरव संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या साहित्यातून केला आहे, आपण मगाशीच बघितलं. आणि ही मराठी भाषा एवढी थोर आहे, एवढी महान आहे की तिचं वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे आहेत. काय वर्णावी थोरवी, त्या म्हणतात काय सांगू मी तुला तुम्हाला तिच्याबद्दल. ती अवर्णनीय आहे आणि अनेक विषयांवरचे अनेक उत्तमोत्तम साहित्य आपण मगाशीच बघितलं की किती प्रकारची पुस्तकं, किती विषयांवरची पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आणि दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी म्हणजे काय तर आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही 7 समुद्रापलीकडे खूप लोक मराठी भाषा शिकायला खूप उत्साहात असतात. दूरदूरच्या देशामध्ये माझी मराठी भाषा पसरली आहे. थोडक्यात काय तर मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत ते कामानिमित्त किंवा ते एवढे विद्वान आहेत की त्या विद्वत्तेच्या बळावर ते 7 समुद्रापलीकडे जाऊन व्यवसाय सुद्धा करत आहेत, नोकरी करत आहे. आणि जिथे जिथे मराठी माणूस गेलेले आहे तिथे तिथे साहजिकच मराठी भाषा पोचली आहे, हो की नाही. म्हणजे या मराठी भाषेतूनच त्यांनी ज्ञान घेतलं की नाही आधी. अशी माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते आणि परदेशातही तिचं गुणगान होऊ लागलेलं आहे. आपले मराठी बांधव जगातल्या सगळ्या देशांमध्ये आहेत, जवळजवळ सगळ्या देशांमध्ये आहेतच आपले मराठी बांधव. आणि आपल्या ह्या मराठी भाषेचा झेंडा आपल्या मराठी बांधवांनी परदेशात सुद्धा रोवला आहे. अशी ही आपली मराठी भाषा, आपली आई. आणि आज आपण ह्या कवितेमधनं तिच्या विषयी जाणून घेतलं आणि आपण किती भाग्यवान आहोत बघा की आपण मराठी भाषा बोलतो आणि मराठी भाषेत मातृभाषेतूनच आपण शिक्षण घेतलं पाहिजे असं आपण म्हणतो ना. कारण आपल्याला आपली आई जेवढी जवळची आहे तेवढी दुसऱ्याची आई आहे का? नक्कीच मावशीवर प्रेम, पण आई इतकं नाही ना आपण करत, हो की नाही. हा, म्हणून आईचे आपण मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावं असं जे म्हटलं जातं ते यासाठीच की आपण मराठी भाषेतूनच सर्व विषयांचं ज्ञान हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, त्यातील ज्या संकल्पना आहेत त्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आणि मग इतर भाषा आपण शिकायची की नंतर का नाही शिकायची, पण शिक्षण मात्र आपलं मातृभाषेतूनच घ्यावं. त्यामुळे मग आपल्या मनामध्ये असा न्यूनगंड निर्माण होत नाही. कधी कधी आपल्याला इंग्रजी भाषेमधून आपण शिक्षण घेतो पण मग आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, किंवा आपल्या मनातल्या भावभावना आपल्या एवढ्या चांगल्या रीतीने जेवढ्या मराठीमध्ये आपण लिहू शकतो किंवा मांडू शकतो किंवा बोलू शकतो त्या इतर भाषेमधून आपण बोलू शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या मराठी भाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. तर जे आपण मराठीतून भावना व्यक्त करतो किंवा आपण जे एक्सप्रेशन देतो ते इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये नाही देऊ शकत, ते मनातून येतं टीचर. मराठी बरोबर आहे, मनातून येतं. आणि नंतर शिकाव्या ना, जरूर शिकाव्या, इतर भाषा जरूर शिकाव्या, कारण ती काळाची. मराठी जेव्हा बोलतो तेव्हा ते मनातून येतं. हा, मनातून येतो. नाहीतर मग मनामध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं नाही का. विचार सुद्धा आपण मराठीतूच करतो. आपण इंग्रजीत करतो का विचार, हिंदीत करतो का, कानडीत करतो? हा, आपण विचार आपल्या मराठीतच करतो की नाही. करतो तेव्हा आधी मराठीच बोलतो, मग ते ट्रान्सलेट करून
इंग्लिश बोलतो. हा, पण जेव्हा आपण दुसरी भाषा शिकतो ना तेव्हा त्या भाषेचे विचार पण करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अडचण येत नाही. पण इतर भाषा नक्की शिकायच्या, कारण ती काळजी मराठी आपल्या जवळ. बरोबर. पुढे बघा. हा, सुरेश भटांच्या या ओळी बघूया आपण. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरीच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंचात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. है ना? किती सुंदर सुरेश भटांच्या या ओळी आहे. आणि अशी ही आपली मराठी भाषा एक भाषा नसून माया, ममता, प्रेम हे सर्व आपल्याला शिकवणारी ही आपली मराठी भाषा आहे. आणि जसं आपल्या आईचं बोल हे बाळासाठी प्रेमळ असतात आणि कधी कधी ते कठोर सुद्धा असतात, कारण आपल्या भवितव्यासाठी, तशीच ही आपली मराठी भाषा आहे. कधी कठोर आहे, कधी सपकाने पण मारते, नाही का? कधी प्रेमाने पण बोलते, हळुवार पण बोलते, तिची गोड आहे, कधी लागवी आहे, नाही का? तर अशी ही भाषा, त्याविषयी आपण जाणून घेतलं. कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी यांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला मराठी भाषेचं महत्व सांगितलेलं आहे. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. मराठी भाषा दिन आपण 27 फेब्रुवारीला साजरा करतो. आहे का लक्षात? त्यांची कुसुमाग्रज जयंती असते. मराठी, हो, लक्षात ठेवा. पुढील आकृत्या पूर्ण करा. कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते काय आहे? आईचे. बरोबर, आई आणि मुलगी. आई व मुलगी. खरा भाग्यवंत कोण? मराठी भाषेचे अमृत प्यायलेला. मराठी भाषेचे अमृत प्यायलेला. पुढे, मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द कोणकोणते शब्द? रत्नकांताच्या मोलाची, उष्ण लोखंडासारखी, शीतल चांदण्यासारखी. नाही रे बाळा. आई अमृत ओवी. आई आपण म्हटलेलं आहे मराठी भाषेला, अमृत म्हटलेलं आहे, ओवी म्हटलेलं. आणि वैशिष्ट्ये मगाशी ते जे सांगितलेस ना ते वैशिष्ट्य. मराठी भाषेची वैशिष्ट्ये कोणती आहे? रत्नकांचनाचे लोखंडासारखी, शीतल चांदण्यासारखी. कवितेत समान शेवट असणारे शब्द म्हणजे काय? यमक जुळणारे शब्द सांगा. मोल, याला कुठला आहे? मोल, अनमोल. अनमोल, शीतल. 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 बिजली, सजली. भाग्यवंत, आई, अमृत, भाग्यवंत. खूप छान. मराठी भाषा याच्या गंधात भिजते. कशाच्या गंधात भिजते? रानवाऱ्याच्या. कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा करीत नाही. काय करीत नाही? या लिहून मराठी भाषा सजते. काय लिहून मराठी भाषा सजते? नाना बोली. नाना बोली. नाना बोली म्हणजे काय? वेगवेगळ्या बोली, अनेक बोली भाषा. तर असा हा पाठ आपण बघितला आज. कविता कविता लिहा, वाचा आणि आजपासून एक संकल्प करा. कोणता संकल्प करायचा आहे? पुस्तक वाचन. बरोबर. ऐका आता हा सप्टेंबर महिना सुरू झालाय. 15 ऑक्टोबरला काय असतं माहितीये ना? वाचन प्रेरणा दिन. वाचन प्रेरणा दिन. पण त्याची प्रेरणा आपण आजच घेऊया आणि वाचन प्रेरणा किती पुस्तकं वाचून झाली याचा आढावा आपण घेऊया. चालेल? होय टीचर. धन्यवाद.